सातारा, सांगली, पुणे आणि बीडमध्ये जरी अवकाळी पाऊस झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झालेला असला तरी राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा चढाच राहिलेला आहे। जळगावमध्ये उष्णतेचा कहर कायम आहे। सलग दुसऱ्या दिवशी देखील जिल्ह्याचं तापमान हे 45 अंशांच्या वर गेलंय। जिल्ह्याचं आजचं तापमान हे 45.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर मोठा परिणाम जाणवू लागलाय। उष्णतेच्या तडाख्यामुळे उष्माघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे। दुपारच्या सुमारास प्रमुख चौकांमध्ये रस्त्यांवरची वर्दळही कमी झालेली आहे। जळगावमधून वाढत्या तापमानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून सलग दुसऱ्या दिवशीही तापमानाने 45 अंशाचा पारा जो आहे हा गाठलेला आहे। आज जळगाव जिल्ह्याचे तापमान हे 45.5 अंशावरती पोहोचले असून वाढत्या तापमानामुळे मात्र उष्णतेचा मोठा तडाखा जो आहे हा नागरिकांना सहन करावा लागत आहे। प्रामुख्याने वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर देखील मोठा परिणाम झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे। ज्या पद्धतीने आपण आता जळगाव शहरातील महाराणा प्रताप चौकात आहोत, खरं तर प्रामुख्याने दुपारच्या सुमारास जे आहे रस्त्यांवरती आणि प्रमुख चौकांमध्ये जी आहे ती वर्दळ आता कमी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे। दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये खरं तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। आणि याच आवाहनाला नागरिक देखील आता प्रतिसाद देत असताना चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे, कारण उष्माघाताचा धोका जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। एकंदरीतच वाढत्या तापमानामुळे जे आहे मोठा उकाड्याचा सामना हा नागरिकांना करावा लागत आहे। पुढील 2 दिवस अजूनही जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट जी आहे ही कायम राहणार असल्याचा अंदाज हा हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे। ज्या पद्धतीने हवामान पूर्णपणे कोरडं असल्याने थेट उन्हाचे प्रखर किरणं जे आहेत हे जमिनीवर पडतात आणि त्यामुळे तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढल्याचं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलं असून पुढील 2 दिवस जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असणारे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।